झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवात करूया एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनी। सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वाधिक भ्रष्ट असल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकतो, मात्र त्यातील संगनमताने चाललेल्या भ्रष्ट कारभाराने ते कधीही उघड होत नाही। मात्र आज नाशिक जिल्ह्यातील उत्तर विभागाचे मुख्य अभियंता S.A. चिखलीकर यांना 22,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय। विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालयातच त्यांना पकडण्यात आलं। त्यांच्या गुलमोहर या निवासस्थानी लाचलुचपत खात्याने छापा टाकला असता 2,96 लाखांची रोकड त्यांना सापडली आहे आणि ही रोकड त्यांनी जप्त केली आहे। सोन्याचे दागदागिनेही जप्त करण्यात आले। या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्य अभियंता चिखलीकर यांना आता गजाआड करण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो अशा चर्चाच केवळ ऐकायला मिळतात, मात्र त्यातल्या संगनमताने चाललेल्या भ्रष्ट कारभार आज उघड झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या उत्तर विभागाचे मुख्य अभियंता S.A. चिखलीकर यांना 22,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। झी 24 तासकडे त्यांची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि या विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालयातच त्यांना अशी लाच घेताना पकडण्यात आलेलं आहे। त्यांच्या गुलमोहर या निवासस्थानी त्यानंतर लाचलुचपत खात्याने छापा टाकला, त्यावेळी 2,96 लाखांची रोकड सुद्धा त्यांना सापडली। ही रोकड लाचलुचपत खात्याने जप्त केलेली आहे आणि सोन्याचे दागदागिनेही जप्त करण्यात आलेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। 22,000ची लाच घेताना रंगेहात या मुख्य अभियंत्याला अटक करण्यात आलेली आहे। काय तपशील आहे? खरं तर हा उत्तर विभागाचा मुख्य अभियंता आहे। मोठ्या पदावर असलेला हा माणूस आहे आणि या ठिकाणी 3 लाख रुपयाच्या कामासाठी केवळ 6% जी काही लाच त्याने सांगितलेली होती ती 22,000 रुपये घेतल्याशिवाय तो 3 लाख रुपयाचा चेक समोरच्या तक्रारदाराला देत नव्हता। म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली आणि लाचलुचपत खात्याच्या सापळ्यामध्ये S.A. चिखलीकर हे रंगेहात सापडलेले आहेत। खरं म्हणजे त्यांच्याकडे नुसते ते जरी 22,000 रुपये त्यांच्याकडे सापडले असले तरी त्यांच्या घरी जे काही छापे टाकण्यात आले त्यामध्ये मोठी मालमत्ता ही आढळून आलेली आहे। बिलकुल योगेश, हे नेमकं काय काम होतं? कशा प्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचलेला होता? कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली? आज दुपारी 12:30 पासून ही कारवाई सुरू झाली। तक्रारदाराने जे काही काम केलेलं होतं त्याचं 3 लाख रुपयाचा चेक त्याला परत मिळणार, त्या कामापोटी मिळणार होता। मात्र तो चेक देताना चिखलीकर हे त्याच्याकडे 6% रक्कम लाचे स्वरूपात मागत होते आणि त्यामुळे चिडलेल्या या तक्रारदारानं 6% रक्कम म्हणजे 22,000 रुपये देताना त्या अधिकाऱ्याला, हे जे मुख्य अभियंता आहेत चिखलीकर यांना पकडून दिलेला आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले कनिष्ठ अभियंता वाघ त्यांनाही पकडलेलं आहे। यांच्याकडे ही जरी रक्कम छोटी किरकोळ वाटत असली तरी त्यांच्या घरी जे काही छापे टाकण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी लाचलुचपत अधिकाऱ्यांना जवळजवळ 3 कोटी रुपयांची कॅश ही या ठिकाणी त्यांच्या घरी शासकीय निवासस्थानामध्ये सापडलेली आहे। त्यासोबत अनेक सोन्याचे दागिने आणि शेकडो हेक्टर जमिनींचे मालमत्ता जी कागदपत्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यामुळे एकूणच शासकीय निवासस्थानामध्ये शासकीय कार्यालयात घडलेली ही घटना, यामुळे याला एक महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे या विभागात होतोय हे समोर आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल। एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आज तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातले मुख्य अभियंता चिखलीकर यांना 22,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे आणि केवळ ही लाच घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली असं नव्हे तर त्यांच्या घरावर ज्यावेळी छापा टाकण्यात आला शासकीय निवासस्थानी त्यावेळी सुद्धा 3 कोटींची रोकड आणि अनेक दागदागिने सुद्धा सापडलेले आहेत। या अधिकाऱ्याला आता गजाआड करण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।